सध्या ही जर दृश्य बघितली तर मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे आता आज रस्त्यावर उतरले असल्याचं देखील आपण बघतोय। खरं तर ही शांतता रॅली आहे आणि शांततेतच हे सर्व मराठा बांधव पुढे सरकत असल्याचं आपण पाहू शकतोय। तर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व नाशिककरांसोबत संवाद सुद्धा साधलेला आहे आणि यावेळेस बोलत असताना पुन्हा एकदा त्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलेलं आहे आणि याशिवाय जर आपण बघितलं तर खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचं आपण पाहिलंय। भगवा वादळ या ठिकाणी नाशिकमध्ये अवतरल्याचं या रॅलीच्या निमित्ताने पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहे। दादा, भगवा वादळ नाशिकमध्ये जणू अवतरले अशी परिस्थिती आहे नाशिकमध्ये आज। तरी सरकारला कळालं मराठ्यांच्या जीवनाशी किती खेळायचं, आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी कसं खेळायचं तरी कळत नाही। माझ्या समाजाच्या भावना त्यांच्या लक्षात येणार, माझा समाज पूर्ण भविष्य खराब व्हायला लागलं माझ्या विद्यार्थ्यांचं। दादा, नाशिक जिल्हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। आज नाशिक जिल्ह्यात तुम्ही आहात, नाशिक जिल्ह्यामध्ये समारोप होतोय या रॅलीचा, काय या माध्यमातून संदेश द्यायचा आहे? त्याचा काय याचा बालेकिल्ला आहे, त्याने का नावावर जागिरी का त्याची काय जागिरी का? इथं मराठ्यांची बालेकिल्ला आहे, इतर सगळ्या समाजाचा हा बालेकिल्ला आहे, या जनतेचा आहे, शेतकऱ्याचा हे बालेकिल्ला आहे। त्याच्या काय नावावर लिहून घेतलं का तिने बधीर सगळ्या दुनियाचं? त्याला जर समाजाची जनतेची भावनाच कळत नाही, गोरगरीब मराठ्यांचं त्याला भावनाच कळत नाही, ते काय लय शान आहे का? 1988 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीला मग आता 29 ऑगस्टला ते सिद्ध होणार। आरक्षण ओबीसीतून मराठ्यांना देणे नसता सगळ्यांनी घरी जाणे, आम्ही सगळ्यांना घरी घालवत असतो। आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांना घरी घालवू अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो या ठिकाणी नाशिकमध्ये समारोप रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।